जय भीम। अगोदर हा व्हिडिओ बघा। भाई हमारा दूसरा बेटा तो है, उनका घर बचाया जा रहा है, उनकी बिल्डिंग बचाई जा रही है, क्योंकि वो पंडित हैं, इतने बड़े पंडित हैं, इतने बड़े पंडित नहीं है। संविधान अरे हैप्पी होली बोलने से मर्डर हो जाएगा। मतलब शुरुआत में हैप्पी होली बोला था, बस हैप्पी होली बोलने से मर्डर हो जाएगा। ये कौन सी किताब लिखी है? आप लोग दलित हैं इसके लिए मतलब हम दलित हैं, इसीलिए हमारे दलित समाज को जो है मार दिया। ही घटना लखनौ मधील दुबग्गा या भागात घडलेली आहे। सूरज गौतम नावाच्या एका दलित तरुणाला मोहित तिवारी, त्याची आई आणि त्याच्या बहिणीने फक्त हॅपी होली म्हटल्याने जिवंत ठार केले आहे। केवळ शुभेच्छा दिल्या म्हणून एखाद्याचा जीव घेणे म्हणजे या देशातील लोकशाहीची आणि मानवतेची ही थट्टा आहे। आजही काही लोकांच्या मनामध्ये जातीयतेचे त्यासोबतच उच्च आणि नीचतेचे विष एवढे भिनले आहे की एखाद्याने फक्त शुभेच्छा दिल्या तरी यांना अपमान वाटतो। अशा या मनुवादी लोकांमुळे सामाजिक वातावरण दूषित होते। रस्त्यामध्ये एखाद्याला चाकूने वार करून ठार करणे ना यांना कुठला कायद्याचा धाक आहे ना कोणाची भीती आहे। अशा आरोपींवर कठोरतम शिक्षा व्हायलाच हवी। जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा प्रशासन अतिशय तत्परतेने कामं करतात, तिथे बुलडोझरचे दावे करतात, पण जेव्हा दलितांवरती अन्याय होतो तेव्हा प्रशासन शांत का बसते? पंडितांना मांसाहार चालत नाही। एखाद्या प्राण्याची जीवे हत्या करणं त्यांच्यात पाप मानले जाते, पण जर एखाद्या माणसाचा जीव घेताय तर हे त्यांच्या मते पुण्य आहे का? तुमच्या धर्माच्या नावाखाली हा चाललेला धर्माचा बाजार इथेच थांबवा आणि ही राक्षसी वृत्ती पण थांबवायला हवी। जय भीम।